हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे वर्ड्स, त्याचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि सेंटेन्समध्ये यूज कसा करण्यात आलेला आहे वर्डचा तो. सोबतच वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे मिटिगेट. MITIGATE. मिटिगेटचं मिनिंग आहे मेक लेस सिव्हिअर. ओके, मेक लेस सिव्हिअर याचा अर्थ काय होतो तर कमी करणे किंवा सौम्य करणे किंवा हलके करणे सुद्धा आपण म्हणू शकतो. तर मिटिगेट म्हणजे काय होतं मराठीमध्ये? कमी करणे किंवा हलके करणे. मराठीमध्ये मीनिंग होतं मिटिगेटचं कमी करणे, सौम्य करणे किंवा उतार पाडणे आणि हलके करणे म्हणजे होतं मिटिगेट. आता सिनोनिम्स बघूया. सिनोनिम्स काय आहेत मिटिगेटचे? एलिव्हिएट, लेसन आणि मॉडरेट. एलिव्हिएट, लेसन आणि मॉडरेट. अँटोनिम्स आहेत ॲग्रावेट, इंटेन्सिफाय आणि वर्सन. ओके, सो मिटिगेटचे सिनोनिम्स काय आहेत तर ते आहेत एलिव्हिएट, लेसन आणि मॉडरेट. आणि अँटोनिम्स आहेत ॲग्रावेट, इंटेन्सिफाय आणि वर्सन. आता सेंटेन्स मध्ये यूज बघूया कसा करण्यात आलेला आहे मिटिगेटला. सो मेजर्स टू मिटिगेट द डॅमेज. याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो सेंटेन्सचा तर नुकसान कमी करण्यासाठी उपाय. आणखी आपण म्हणू शकतो की नुकसान कमी करण्यासाठी उपाय योजना. तर याच्यामध्ये मिटिगेट म्हणजे यूज झालेला आहे कमी करण्याची. तर काय कमी करण्याचे? जे नुकसान आहे त्याला कमी करण्याचे उपाय. मेजर्स म्हणजे होते उपाययोजना. तर मिटिगेट म्हणजे काय होतं तर कमी करणे, सौम्य करणे, उतार पाडणे आणि हलके करणे. नेक्स्ट वर्ड आहे मॉलिफाय. MOLLIFY. मॉलिफायचं मीनिंग आहे अपीज द अँगर ऑफ. अपीज द अँगर ऑफ म्हणजे काय होते तर शांत करणे. मॉलिफाय म्हणजे होते मराठीमध्ये शांत करणे किंवा तीव्रता कमी करणे म्हणजे होतं मॉलिफाय. सो याचे सिनोनिम्स काय आहेत? सिनोनिम्स आहेत प्लेकेट, पॅसिफाय आणि सूट. प्लेकेट, पॅसिफाय आणि सूट हे सिनोनिम्स आहेत. परत एकदा सांगून देते, याचं प्रोनाउन्सिएशन आहे प्लेकेट, PLACATE, प्लेकेट. नेक्स्ट अँटोनिम्स आहेत मॉलिफायचे अँगर, एनलार्ज आणि प्रोवोक. सेंटेन्स मध्ये यूज बघूया. अन अपॉलॉजी फेल्ड टू मॉलिफाय हर. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे? माफी मागूनही तिला शांत करता आले नाही. माफी मागूनही तिला शांत करता आले नाही असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. आणि इथे मॉलिफाय म्हणजे यूज झालेला आहे शांत म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे मोरोस. MOROSE, मोरोस. तर मोरोसचं काय आहे मीनिंग? सलन अँड इल टेम्पर्ड. सलन अँड इल टेम्पर्ड म्हणजे काय होतं? कळवळलेला. मराठीमध्ये अर्थ होतो मोरोसचा कळवळलेला किंवा खिन्न. कळवळलेला, खिन्न किंवा चिडलेला. चिडका सुद्धा म्हणू शकतो किंवा उदास आणि घुम्या. तर काय अर्थ होतो मोरोसचा मराठीमध्ये? पहिले तर इंग्लिशमध्ये मीनिंग आहे त्याचं सलन अँड इल टेम्पर्ड म्हणजेच मराठीमध्ये होतं कळवळलेला, खिन्न किंवा चिडलेला, चिडका, उदास आणि घुम्या. सो याचे सिनोनिम्स काय आहेत तर ग्लूमी, सलन आणि मेलनकली. काय आहे त्याचं प्रोनाउन्सिएशन? MELANCHOLY चं मेलनकली. ओके, मेलनकली असं याला प्रोनाउन्स केलं जातं. MELANCHOLY ला मेलनकली. अँटोनिम्स आहेत मोरोसचे चिअरफुल, हॅपी आणि जोवियल. JOVIAL, जोवियल असं याचं प्रोनाउन्सिएशन आहे. परत एकदा तुम्हाला मोरोसचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्हाला सांगून देते मी. फर्स्ट, मोरोसचं मीनिंग आहे कळवळलेला, खिन्न किंवा चिडलेला, चिडका, उदास आणि घुम्या. आणि याचे सिनोनिम्स आहेत ग्लूमी, सलन आणि मेलनकली. आणि अँटोनिम्स आहेत चिअरफुल, हॅपी आणि जोवियल. सेंटेन्स बघूया आता.
ही बिकेम मोरोस आफ्टर द ऍक्सिडेंट. तर याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये सेंटेन्सचा, अपघातानंतर तो उदास झाला. इथे मोरोस म्हणजे यूज झालेला आहे उदास झाला म्हणून. तर अपघातानंतर तो उदास झाला हा मराठीमध्ये अर्थ आहे सेंटेन्सचा, ही बिकेम मोरोस आफ्टर द ऍक्सिडेंटचा. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे म्युनिफिशियंट. MUNIFICENT. म्युनिफिशियंटचं मीनिंग आहे मोर जेनरस दॅन युज्युअल. मोर जेनरस दॅन युज्युअल म्हणजे जो कोण काय आहे उदार आहे, दानशूर आहे, जो काय करतो खूप दानपुण्य करतो, त्याला काय म्हटलं जातं म्युनिफिशियंट असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये काय अर्थ होतो म्युनिफिशियंटचा, उदार, दानशूर किंवा उदारमतवादी याला म्हटलं जातं म्युनिफिशियंट. सो सिनोनिम्स आहेत जेनरस, बॉन्टिफुल आणि लिबरल. आणि अँटोनिम्स आहेत स्टिंगी, मायझरली आणि पार्सिमोनियस. परत एकदा तुम्हाला सांगून देते म्युनिफिशियंट म्हणजे काय होते तर मोर जेनरस दॅन युज्युअल म्हणजे जो काय आहे उदार आहे, दानशूर आहे किंवा उदारमतवादी आहे त्याला म्हटलं जातं म्युनिफिशियंट. सिनोनिम्स आहेत जेनरस, बॉन्टिफुल आणि लिबरल. आणि अँटोनिम्स आहेत स्टिंगी, मायझरली आणि पार्सिमोनियस. सेंटेन्स मध्ये यूज बघूया. अ म्युनिफिशियंट डोनेशन टू द हॉस्पिटल. तर या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो रुग्णालयात एक उदार देणगी. इथे म्युनिफिशियंट म्हणजे यूज झालेला आहे उदार देणगी म्हणून, देणगी डोनेशन. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे कॅलिग्राफी. कॅलिग्राफी सगळ्यांनाच माहिती आहे. कॅलिग्राफी म्हणजे काय होतं तर द आर्ट ऑफ ब्युटिफुल हँडरायटिंग. म्हणजे ज्याचं खूप छान सुलेखन असतं, ज्याची हँडरायटिंग खूप छान असते, सुंदर हस्ताक्षर ज्यांचं असतं त्याला काय म्हटलं जातं कॅलिग्राफी. त्याला ती जे हस्ताक्षर असतं ते जे सुंदर लेखन असतं त्याला म्हटलं जातं कॅलिग्राफी. सो कॅलिग्राफी म्हणजे काय होतं मराठीमध्ये सुलेखन किंवा सुंदर हस्ताक्षर. नेक्स्ट आहे टॅक्सिडर्मी. TAXIDERMY टॅक्सिडर्मी. सो टॅक्सिडर्मीचं काय मिनिंग आहे द आर्ट ऑफ प्रिझर्विंग स्किन. द आर्ट ऑफ प्रिझर्विंग स्किन म्हणजे काय आहे तर पक्ष्यांचे किंवा प्राण्यांची स्किन जी आहे त्याला प्रिझर्व करणे. ओके, त्याला जतन करून ठेवणे, त्याच्यामध्ये भुसा वगैरे भरून प्रदर्शनीमध्ये किंवा अभ्यासाकरता त्याला जतन करून जे ठेवण्यात येते त्याला काय म्हटलं जातं टॅक्सिडर्मी असं म्हटलं जातं. सो तुम्हाला मी एकदा लिहून देते त्याच्यामुळे तुम्हाला आणखी कळेल की टॅक्सिडर्मी म्हणजे काय होतं. सो प्रदर्शन किंवा अभ्यासाच्या उद्देशाने प्राण्यांचे शरीर हे भुसा भरून आर्मेचरच्या वर बसवून जतन करण्याची कला, त्याला काय म्हटलं जातं टॅक्सिडर्मी असं म्हटलं जातं. प्रदर्शन किंवा अभ्यासाच्या उद्देशाने प्राण्यांचे शरीर हे भुसा भरून आर्मेचरच्या वर बसवून जतन करण्याची जी कला असते त्याला म्हटलं जातं टॅक्सिडर्मी. म्हणजेच द आर्ट ऑफ प्रिझर्विंग स्किन. पण कशाची, कोणाची स्किन, प्राण्यांची किंवा पक्ष्यांची स्किन. नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. सो आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड बघायचा, याच्यामधला कोणता आहे. सो फर्स्ट वर्ड आहे आपला ऑकवर्ड. सो ऑकवर्डची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी AWKWARD ऑकवर्ड. तर ऑकवर्ड म्हणजे काय होतं मराठीमध्ये बेढप, विचित्र, ओबड धोबड, अवघड, गैर सोयीचा म्हणजे काय होतं ऑकवर्ड. सो ऑकवर्डचं करेक्ट स्पेलिंग आहे AWKWARD आणि त्याचं मीनिंग होतं मराठीमध्ये बेढप, विचित्र, ओबडधोबड, अवघड आणि गैरसोयीचा. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे बिलिव्हेबल. सो बिलिव्हेबलची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी BELIEVABLE
VABLE, बिलिव्हेबल. ओके, बिलिव्हेबल म्हणजे काय होते, तर ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आपण त्याला म्हटलं जातं बिलिव्हेबल. तर मराठीमध्ये मिनिंग काय होतं बिलिव्हेबलचं? विश्वास ठेवण्याजोगा किंवा सत्य वाटण्याजोगा म्हणजे काय होतं बिलिव्हेबल. आणि करेक्ट स्पेलिंग आहे BELIEVABL, बिलिव्हेबल. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ऍट द एंड ऑफ द डे. ऍट द एंड ऑफ द डे चं मीनिंग आहे दिस इज यूज टू मीन इन कन्क्लुजन. इन कन्क्लुजन म्हणजे काय होते तर शेवटी. और वेन ऑल इज सेड अँड डन. तर ऍट द एंड ऑफ द डे म्हणजे काय होते एकतर शेवटी किंवा एकूण. मराठीमध्ये याचा अर्थ होतो शेवटी किंवा एकूण. ऍट द एंड ऑफ द डे म्हणजे काय होते मग शेवटी. म्हणजे काही पण केलेलं आहे आपण, काही वर्क केलेलं आहे, काही काम केलेलं आहे, तर शेवटी याचं हे आपल्याला फळ मिळालेलं आहे तर आपण काय म्हणतो शेवटी. म्हणजेच काय कन्क्लुजन आपल्याला हे मिळालेलं आहे. म्हणजे शेवटी काय मिळालेलं आहे आपल्याला हे फळ मिळालेलं आहे म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे. नेक्स्ट बाईट समवन्स हेड ऑफ. बाईट समवन्स हेड ऑफचं मीनिंग आहे इफ यू बाईट समवन्स हेड ऑफ यू क्रिटिसाइज देम अँग्रीली. म्हणजेच काय करणे रागाने त्याची टीका करणे. सो बाईट समवन्स हेड ऑफचा मराठीमध्ये अर्थ काय होतो रागाने टीका करणे. बाईट समवन्स हेड ऑफ. ओके, सो परत एकदा तुम्ही वाचून घ्या सगळे सेंटेन्सेस जे पण वर्ड्स आहेत ते. वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा वाचून घ्या. आज एक नवीन वर्ड पाहिलेला आहे आपण टॅक्सिडर्मी. तो सुद्धा चांगलं याचं मिनिंग आहे की स्किन जी आहे प्राण्यांची आणि ॲनिमल प्राण्यांची आणि बर्ड्सची ती प्रिझर्व जे करण्यासाठी जो आर्ट असतो त्याला काय म्हटलं जातं टॅक्सिडर्मी असं म्हटलं जातं. व्होकॅब्युलरीचे वर्ड्स वाचून घ्या. मिनिंग इंग्लिशमध्ये सुद्धा वाचा, मराठीमध्ये सुद्धा वाचा आणि सिनोनिम्स अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या. जे पण काही तुम्हाला थोडेसे हार्ड वाटत आहे प्रोनाऊन्स करायला वर्ड ते सुद्धा मी सांगितलेले आहे की कसे ते प्रोनाऊन्स करायचे. तर ते तुम्ही एकदा मराठीमध्ये सुद्धा लिहून घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम वाचाल तेव्हा तुम्हाला ते इझी पडेल वाचायला की त्याला कसं प्रोनाऊन्स करायचं म्हणून. आणि सोबतच जे वर्ड्स आहेत त्यांचे तुम्ही सेंटेन्सेस सुद्धा स्वतःच्या मनाने तयार करत चला. किंवा जे सिनोनिम्स आहेत त्याचे सिनोनिम्स घेऊन सुद्धा तुम्ही त्याचे सेंटेन्सेस तयार करू शकता. म्हणजे तुम्हाला कळेल की कोणता वर्ड हा कोणत्या सेंटेन्समध्ये फिक्स होऊ शकतो किंवा कोणता जो एखादा सेंटेन्स आहे. समजा आता अपॉलॉजी फेल्ड टू मॉलिफाय हर, तर याच्यामध्ये आपण मॉलिफायच्या शिवाय आणखी कोणता वर्ड यूज करू शकतो ते सुद्धा तुम्हाला कळेल की कोणता वर्ड तिथे आपण फिट करू शकतो म्हणून. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.